Hello students, welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड एश कोचिंग क्लासेस वाशी. क्लास 12 मध्ये आपण केमिकल थर्मोडायनामिक्सचा टॉपिक चालू केलेला होता. त्याच्यामध्ये आज आपण थर्ड लेक्चरमध्ये पाहणार आहोत स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन कशाला म्हणायचं किंवा थर्मल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. ते एक छोटासा बेसिक पॉईंट्स आहे, तो स्टडी करायचा आहे थर्ड लेक्चरमध्ये. पहा व्हॉट इज मीन्स बाय स्टेट फंक्शन अँड पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन्स अँड पाथ फंक्शन. की स्टेट फंक्शन कशाला म्हणायचं आणि पाथ फंक्शन कशाला म्हणायचं ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचे. त्यानंतर स्टेट व्हेरिएबल कोणकोणते असतात त्याचा देखील स्टडी आपल्याला पॉईंट्समध्ये करायचा आहे. कन्सिडर करा की एक सिस्टीम आपण कन्सिडर केलेलं आहे. टेक अ सिलेंडर, की एक सिलेंडर घेतलेला आहे अँड दिस सिलेंडर कंटेनिंग वन ऑफ द सिस्टीम अँड दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲज अ गॅस. की एक सिलेंडर घेतलेला आहे आणि त्या सिलेंडरमध्ये आपण गॅस फिलअप केलेला आहे आणि हा काय आहे तुमचा सिलेंडर आहे. त्या सिलेंडरमध्ये वरच्या साईडला तुम्ही एक पिस्टन लावलेला आहे. वेटलेस आणि मुव्हेबल पिस्टन असेल. हा काय आहे तुमचा पिस्टन. मीन्स टेक अ सिलेंडर अँड फिल अप अ गॅस. दिस गॅस कंटेनिंग व्हॅल्यूम इज N1, प्रेशर P1. की याचं इनिशियल व्हॅल्यूम जर पाहिलं तर नंबर ऑफ मोल्स N असतील, प्रेशर P1 असेल, इनिशियलचं व्हॅल्यूम V1 असेल आणि इनिशियल टेम्परेचर हे T1 असेल. आणि तो कशामध्ये फिलअप केलेला आहे सिलेंडरमध्ये. आणि वरच्या साईडला पिस्टन जोडलेला आहे जो की पिस्टन हा तुमचा मोशनलेस पिस्टन असेल किंवा वेटलेस पिस्टन असेल. हा सिस्टीममध्ये जो गॅस आहे त्याला जर आपण एक्सपांड केला तर इथला समजा इनिशियलचा पॉईंट तुमचा V1 असेल तर इथनं हे व्हॅल्यूम या पॉईंटपर्यंत मूव्ह झालेलं दिसेल. या पॉईंटला जर गॅस एक्सपांड झालेला असेल तर त्यावेळेस त्याचं इनिशियलचं फायनलचं प्रेशर काय असेल P1 इज कन्व्हर्टेड इंटू P2. त्यानंतर इनिशियलचं व्हॅल्यूम V1 होतं, फायनलचं व्हॅल्यूम काय असेल तुमचं V2 असेल. इनिशियलचं टेम्परेचर T1 आहे, फायनलचं टेम्परेचर काय असणार आहे T2 आहे. म्हणजे सिलेंडरमध्ये जो गॅस फिलअप केलेला होता त्याची स्टेट व्हेरिएबल जर आपण कन्सिडर केले कोणते प्रेशर, व्हॅल्यूम आणि टेम्परेचर, तर याच्यामध्ये इनिशियलचं प्रेशर P1 होतं. तो गॅस आपण एक्सपांड केला अपवर्ड डिरेक्शनला, त्यावेळेस P1चं कन्व्हर्जन P2 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर त्या गॅसचं व्हॅल्यूम V1 हे होतं आपण कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर त्याला एक्सपांड केल्यानंतर व्हॅल्यूमध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत. एक्सपान्शन होतं म्हणजे तो गॅस अपवर्ड डिरेक्शनला मूव्ह होतो, म्हणजे V1चं कन्व्हर्जन V2 मध्ये झालं. त्यानंतर इनिशियलचं टेम्परेचर T1 असेल आणि फायनलचं टेम्परेचर काय आहे T2 आहे. हा झाला तुमचा इनिशियल स्टेट फंक्शन. म्हणजे ही इनिशियल स्टेट आहे आणि ही काय असणार आहे तुमची फायनल स्टेट असेल. ही कोणती स्टेट आहे तुमची फायनल स्टेट आहे. मग आता स्टेट फंक्शन कशाला म्हणायचं पहा. याची एक छोटीशी डेफिनेशन आपल्याला याच्यात करता येते. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू depends on इनिशियल अँड फायनल स्टेट. कशावर डिपेंड आहे इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम बट इंडिपेंडंट म्हणजे त्यावर अवलंबून नसते. इंडिपेंडंट ऑन path followed by the system are called as state function. त्यालाच आपण जनरली काय म्हणतो स्टेट फंक्शन. म्हणजे अशी एक सिस्टीमची प्रॉपर्टी आहे की ज्याची व्हॅल्यू ही इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते, पण कोणता पाथ त्याने फॉलो केलाय त्याच्यावरती कशी असते इंडिपेंडंट असते. म्हणजे त्या सिलेंडरमध्ये असणारा जो गॅस आहे त्याचं इनिशियल प्रेशर आपल्याला माहित होतं P1 आहे, व्हॅल्यूम V1 होतं, टेम्परेचर T1 होतं. पण त्याच प्रेशरमध्ये व्हेरिएबल झालं म्हणजे तो व्हॅरी झाला. त्यावेळेस P1चं कन्व्हर्जन P2 मध्ये झालं, V1चं कन्व्हर्जन V2 मध्ये झालेलं आहे आणि T1चं कन्व्हर्जन T2 मध्ये झालं. म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट आपल्याला माहित आहे, पाथ त्याने कोणता फॉलो केला ते आपल्याशी देणे घेणे नाही. त्या सिस्टीमला काय म्हणायचं स्टेट फंक्शन. मीन्स द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. की प्रॉपर्टीची अशी एक व्हॅल्यू आहे की जी इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते, बट इट इज इंडिपेंडंट ऑन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. की त्या सिस्टीमने कोणता पाथ फॉलो केलाय, वर्क केलाय का हीटचा पाथ फॉलो केलाय त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. पण त्याचा इनिशियल पॉईंट काय होता आणि फायनल पॉईंट काय असणार आहे त्या फंक्शनला आपण काय म्हणतो जनरली स्टेट फंक्शन.
ते एक तुम्हाला जनरल एक्झाम्पलच्या आधारे सांगतो. समजा आपण क्लासमध्ये उभा आहेत वाशीमध्ये. समजा मला वाशीवरून भूमला जायचं आहे. त्यावेळेस 3 प्रकारचे रूट्स आहेत. फर्स्ट रूट आहे वाशी टू कुंतलगिरी टू भूम. सेकंड रूट आहे वाशी केवाडी आणि भूम. आणि थर्ड रूट आहे वाशी पारडीपटा आणि भूम. त्यावेळेस माझा इनिशियल पॉईंट काय आहे वाशी आहे आणि फायनल पॉईंट काय असणार आहे भूम. पण मी किती पाथ फॉलो केलेले आहेत 3 प्रकारचे. एक कुंतलगिरी, एक केवाडी आणि दुसरा आहे पारडीपटा. म्हणजे इनिशियल पॉईंट जो असणार आहे तो तुमचा आहे माहीत आहे आणि फायनलचा पॉईंट तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही कोणत्या रूटने गेला त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. त्या फंक्शनला काय म्हणायचं स्टेट फंक्शन. बट दी स्टेट फंक्शन कोणकोणते तुमचे प्रेशर, व्हॅल्यूम, टेम्परेचर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टेट व्हेरिएबल. की जे तुमचे स्टेट फंक्शन शो करतात त्यालाच आपण जनरली काय म्हणतो स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. आता स्टेट व्हेरिएबल कोणकोणते असतात पहा. अ सेट ऑफ नॉन व्हेरिएबल्स. A set of non-variables properties, non-variable properties which describe system completely are called as state variable. काय म्हणतं a set of non properties व्हेरिएबल प्रॉपर्टीज म्हणजे असा एक संच आहे की ज्या प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहेत आणि त्या व्हेरिएबल आहेत म्हणजे त्याची चेंजेस होणार आहे. तो काय करतो एक सिस्टीमला डिस्क्राईब करतो की इनिशियलचं प्रेशर काय असेल, इनिशियलचं व्हॅल्यूम काय असेल, फायनलचं व्हॅल्यूम काय असेल. अशा प्रकारचे जे व्हेरिएबल आहे त्याला आपण काय म्हणतो स्टेट व्हेरिएबल्स. मीन्स अ सेट ऑफ नॉन व्हेरिएबल प्रॉपर्टीज विच डिस्क्राइब्ड कम्प्लिटली सिस्टीम. की सिस्टीमला तो कम्प्लिटली डिस्क्राईब करतो त्या व्हेरिएबलला काय म्हणायचं स्टेट व्हेरिएबल. असे स्टेट व्हेरिएबल या टॉपिकमध्ये आपल्याला कोणकोणते शिकायचे आहेत प्रेशर, टेम्परेचर अँड व्हॅल्यूम किंवा नंबर ऑफ मोल्स. हे जे 4 आहेत ते महत्त्वाचे स्टेट व्हेरिएबल आहेत लक्षात राहू द्या. स्मॉल एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे, व्ही म्हणजे व्हॅल्यूम असेल त्या गॅसचं, पी म्हणजे प्रेशर असेल त्या गॅसचं आणि टी म्हणजे त्याचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर असेल. हे जे 4 घटक आहेत त्याला आपण काय म्हणतो स्टेट व्हेरिएबल्स. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट शिकायचा व्हॉट इज मीन्स बाय पाथ फंक्शन. पाथ फंक्शन कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन्स बाय पाथ फंक्शन. आपल्याला स्टेट फंक्शन माहिती झालं तर पाथ फंक्शनचा स्टडी करायचा. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू depends on path followed by the system are called as path function. की त्यालाच आपण जनरली काय म्हणतो पाथ फंक्शन. मीन्स the property whose value depends on path followed by the system are called as a path function. की त्या सिस्टीमने कोणता पाथ फॉलो केलेला आहे त्या फंक्शनला आपण काय म्हणतो स्टेट पाथ फंक्शन. बट दिस पाथ फंक्शन इज इंडिपेंडंट ऑन देअर इनिशियल अँड फायनल स्टेट. की पाथ फंक्शन हे इनिशियल आणि फायनल स्टेटवर इंडिपेंडंट असतं बट इट इज डिपेंड्स ऑन देअर पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. की त्याने किती प्रकारचे पाथ फॉलो केलेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं वाशी टू भूम. वाशी हा तुमचा इनिशियल स्टेट होते आणि भूम हा फायनल स्टेट आहे. पण त्याच्यामध्ये किती रूट मी कन्सिडर केले होते 3. तसं याच्यामध्ये तो किती पाथ थ्रू मूव्ह झालेला आहे वाशी टू भूम त्या प्रकारे जी सिस्टीम असणार आहे किंवा जी प्रॉपर्टी असणार आहे ती म्हणजे काय तुमचं पाथ फंक्शन आहे. मग या टॉपिकमध्ये जर पाहिलं तर सिलेक्टिव्हली पाथ फंक्शनची 2च एक्झाम्पल आहे. एक असतं हीट जो आपण कॅपिटल क्यू या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो आणि दुसरा पाथ फंक्शन आहे वर्क जो की आपण कॅपिटल डब्ल्यू या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो. MCQला बऱ्याच वेळेस क्वेश्चन येतो पा विच ऑफ द फॉलोइंग आर द मेनली पाथ फंक्शन. की खालीलपैकी असा कोणता सबस्टन्स आहे की जो पाथ फंक्शन शो करतो. तर त्याच्यामध्ये हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन आहेत ज्याचं की डेरिव्हेशनच्या आधारे आपल्याला हीट आणि वर्कचा स्टडी करायचा. असं 1 मार्काला क्वेश्चन देखील असतो. वाय हीट इज अ पाथ फंक्शन और वर्क इज पाथ फंक्शन. की हीट आणि वर्क हे पाथ फंक्शन का आहे ते आपण एक्सप्लेन करू शकतो. तर त्यासाठी काय आपल्याला डेरिव्हेशन आणि फॉर्म्युल्याचा बेसिक फॉर्म्युल्याचा स्टडी करायचा. तर सिलेक्टिव्हली लक्षात राहू द्या की हीट आणि वर्क हे फक्त पाथ फंक्शनच आहेत आणि याच्यामध्ये बाकीचे जेवढ्या काही टर्म्स असणार आहेत जसं की इंटरनल एनर्जी असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल, गतिज ऊर्जा असेल, स्थितीज ऊर्जा असेल, त्यानंतर तुमच्याकडे असणारी गिब्स फ्री एनर्जी असेल, एन्थाल्पी असेल, एंट्रोपी असेल,
ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व कशामध्ये येतात, तुमच्या स्टेट फंक्शनमध्ये येतात. त्यानंतर प्रेशर असेल, व्हॅल्यूम असेल, टेम्परेचर असेल, हे देखील तुमचे स्टेट फंक्शन आहेत. पण हीट आणि वर्क हे काय आहे, तुमचे पाथ फंक्शन आहेत. म्हणून एक छोटीशी डेफिनेशन केलेलं आहे. द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू depends on path followed by the system but independence on their initial and final state, such function are called as a path function. की जे फंक्शन हे इनिशियल आणि फायनल स्टेटवर अवलंबून नसते पण पाथवर डिपेंड असते, त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन म्हणतो. आणि कोणते दोन एक्झाम्पल आहेत, हीट आणि वर्क. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला शेवटचा पॉईंट पाहायचा आजच्या लेक्चर मधला. व्हॉट इज मीन्स बाय थर्मल इक्विलिब्रियम किंवा थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन्स बाय थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, की थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन्स बाय थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचा स्टडी करत असताना आपल्याला फर्स्टली त्याच्यामधला इक्विलिब्रियम नावाचा जो वर्ड आहे त्याचा फर्स्टली बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. की व्हॉट इज मीन्स बाय इक्विलिब्रियम, की इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. एक कन्सिडर करा की एक सिस्टीम आहे तुमच्याकडे आणि त्या सिस्टीममध्ये तुमचा एक फोर्स असेल, पहिला फोर्स, ज्या फोर्सला आपण ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो. काय म्हणतो, ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे फॉरवर्डचा फोर्स असेल. आणि तोच फोर्स हा कशाच्या बरोबर असला पाहिजे, अपोजिंग फोर्सच्या जर इक्वल असेल तर ती सिस्टीम ही कशामध्ये असते, तुमची इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये असते असं कन्सिडर केलं जातं. मीन्स इन एव्हरी सिस्टीम द ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स आर इक्वल, सच सिस्टीम आर इन इक्विलिब्रियम स्टेट. की कुठलीही सिस्टीममध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स जर सारखा असेल तर सी सिस्टीम ही इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये असतं असं आपण कन्सिडर करतो. कन्सिडर करा की तुमच्याकडे एक टँक आहे आणि त्या टँकमध्ये आपण पाणी फिलअप केलेलं आहे, म्हणजे वॉटर आहे. साधारण याच्यामध्ये 1000 लिटर वॉटर आपण फिलअप केलेलं आहे. किती वॉटर आहे, 1000 लिटर वॉटर आहे. आणि त्याच टायमिंगमध्ये अपवर्ड डिरेक्शनने आपण एका कॉकच्या आधारे त्याच्यामध्ये वॉटर हे सप्लाय केलेलं आहे. समजा हे तुमचं इनलेट वॉटर असेल, याच्यामध्ये सप्लाय केलेलं आहे. आणि त्याच टायमिंगमध्ये त्याच साईजचा आपण दुसरा कॉक यूज करून त्याच्यामधनं जे वॉटर असणार आहे ते वॉटर काय केलं आपण, त्याच्यामधनं आउटलेट केलं. म्हणजे हे असेल तुमचं आउटलेट वॉटर. म्हणजे असं एक टँक घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये 1000 लिटर पाणी भरलेलं आहे आणि त्याच टँकमध्ये समजा आपण अर्धा इंची पाईपने पाणी सोडलेलं आहे आणि डाऊनवर्ड डिरेक्शनला एक आउटलेट बसलेलं आहे, त्याच्यामधनं अर्धा इंच मधनं ते पाणी आउटलेटला जात आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये पाणी आपण अपवर्ड डिरेक्शनने त्या टँकमध्ये फिलअप करतो तेवढ्याच प्रमाणामध्ये ते आउटलेटमधनं काय होतं, तुम्हाला रिमूव्ह झालेलं दिसतं. म्हणजे ती जी सिस्टीम असणार आहे त्या टँकमध्ये जे 1000 लिटर जे वॉटर असणार आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे. मीन्स हे जे इनलेटचं वॉटर असणार आहे ते म्हणजे तुमचा ड्रायव्हिंग फोर्स असेल. इनलेटचं वॉटर म्हणजे काय आहे, तुमचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. आणि आउटलेटचं वॉटर म्हणजे काय असणार आहे, तुमचा अपोजिंग फोर्स आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत तेवढ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामधनं पाणी बाजूला निघणार आहे. पण त्या टँकमध्ये स्टोअर केलेले जे पाणी आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे. तर त्यावेळेस ही सिस्टीम जी असते ती सिस्टीम कशी असते, इक्विलिब्रियम फॉर्ममध्ये असते. समजलं इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. इन एव्हरी सिस्टीम द ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स आर इक्वल, सच सिस्टीम आर कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम स्टेट. की कुठल्याही सिस्टीममध्ये जर ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे फॉरवर्डचा फोर्स आणि बॅकवर्डचा फोर्स जर सारखा असेल तर त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम सिस्टीम. मग आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं पहा. व्हॉट इज मीन्स बाय थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. समजा तुमच्याकडे एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरमध्ये तुम्ही गॅस भरलेला आहे, त्याला एक पिस्टन जोडलेला आहे. दुसरे एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडरमध्ये देखील तुम्ही गॅस भरलेला आहे आणि त्याला देखील एक पिस्टन जोडलेला आहे. काय जोडलेला आहे, पिस्टन. कन्सिडर करा की तुमच्याकडे हा जो पिस्टन आहे हा मोशनलेस पिस्टन आहे. हा पिस्टन कसा आहे, मोशनलेस पिस्टन आहे. आणि हा जो पिस्टन आहे तो तुमचा कसा आहे, मोशन मध्ये आहे. हा पिस्टन कसा आहे, तुमचा मोशन मध्ये आहे. ह्या सिलेंडर मध्ये आपण गॅस भरल्यानंतर इथलं जे इनिशियलचं प्रेशर असेल P1, व्हॅल्यूम V1 आणि टेम्परेचर काय असणार आहे तुमचं T1 असेल. ज्या सिस्टीम मध्ये काय फिलअप केलेलं आहे, गॅस. इथं देखील या सिस्टीम मध्ये गॅस फिलअप केलेला आहे. त्यावेळेस इथे इनिशियलचं प्रेशर असेल P1, व्हॅल्यूम असेल V1 आणि टेम्परेचर असेल T1. समजा हा पिस्टन तुमचा मोशनलेस आहे
आणि त्या सिलेंडरमध्ये फिलअप केलेला जो गॅस आहे त्याचं इनिशियल प्रेशर P1 आहे, व्हॅल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे, पण तो मोशनलेस आहे. मोशनमध्ये आहे का? नाही. म्हणजे हा जो सिलेंडर मधला जो गॅस असणार आहे तो कसा असतो तुमचा इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे असं आपण कन्सिडर करू. कसा आहे? इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये, म्हणजे त्याच्यामधला ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स कसा आहे? इक्वल आहे. पण दुसऱ्या सिलेंडरमध्ये मी गॅस घेतलेला आहे, त्याचं इनिशियलचं प्रेशर P1 आहे, व्हॅल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे, पण जो काय पिस्टन आहे तो मोशनमध्ये आहे. पिस्टन मोशनमध्ये आहे म्हणजे त्याच्यामधलं जे व्हेरिएबल आहे, स्टेट व्हेरिएबल, प्रेशर, व्हॅल्यूम आणि टेम्परेचर, हे थोडंसं स्लाइटली चेंज झालेलं दिसेल. चेंज होतं म्हणजे ही सिस्टीम कशी असणार आहे? नॉन इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असेल. ही सिस्टीम कशी असते तुमची? नॉन इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये आहे. म्हणजे दिलेला पिस्टन जर मोशन मध्ये असेल तर ती सिस्टीम असते नॉन इक्विलिब्रियम. मीन्स इन नॉन इक्विलिब्रियम सिस्टीम देअर अपोजिंग फोर्स इज नॉट इक्वल टू देअर ड्रायव्हिंग फोर्स. की अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स हे ज्याच्यामध्ये सारखे नसतात त्या स्टेटला आपण नॉन इक्विलिब्रियम स्टेट म्हणतो. आणि ज्या स्टेटमध्ये अपोजिंग आणि ड्रायव्हिंग फोर्सेस समान असतात त्याला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम स्टेट. नंतर आपण तिसरा सिलेंडर घेतला, त्याचं प्रेशर हेच आहे कन्सिडर केलं, P1, V1 आणि T2, प्रेशर, व्हॅल्यूम आणि टेम्परेचर. आणि थोडासा पिस्टन काय होता? मोशन मध्ये घेतला आणि मोशन मधनं काय केलं? इथलं व्हॅल्यूम थोडंसं आपण चेंज केलं, इथपर्यंत आणलं. व्हॅल्यूम इथपर्यंत जर आपण आणलं तर हा गॅस काय झाला? एक्सपांड झाला पर डिरेक्शनला. त्यावेळेस इथलं प्रेशर P2 असेल, व्हॅल्यूम V2 असेल आणि टेम्परेचर T2 असेल. आणि त्यावेळेस तो पिस्टन नंतर आपण मोशनलेस केला. की इनिशियलला तो काय होता? मोशनलेस होता. त्यावेळेस प्रेशर काय होतं? P1, व्हॅल्यूम V1 आणि टेम्परेचर T1. नंतर त्या पिस्टनला आपण मोशन मध्ये आणलं म्हणजे त्याच्यामधले व्हेरिएबल स्लाइटली चेंज व्हायला लागले. जसे की तुमचा सायकलचा पंप असतो, आपण हवा मारतो म्हणजे तो पिस्टन आहे, त्याला अपवर्ड आणि डाऊनवर्ड डिरेक्शनला आपण मूव्ह करत असतो, त्यावेळेस तो गॅस एक्सपांड झालेला दिसतो. तशा प्रकारची सिस्टीम आहे पा. P1, V1 आणि T1 त्याचं कन्वर्जन P2, V2 मध्ये झाला म्हणजे गॅस अपवर्ड डिरेक्शनला आला. म्हणजे पिस्टन आपण वर घेतला की हवा वर येणार, पिस्टन डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह केला की हवा काय होणार? डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह होईल. त्यावेळेस हा जो पिस्टन आहे शेवटी आपण मोशनलेस कन्सिडर करतो. त्यावेळेस ती सिस्टीम कशी असते तुमची? इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये असते. मग आता नेमकं थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन्स बाय थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम? त्याची एक छोटीशी डेफिनेशन आहे पहा. अ सिस्टीम इज सेड टू बी in thermodynamic equilibrium एक अशी सिस्टीम आहे की जी थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये केव्हा असते? इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम इफ इट्स स्टेट फंक्शन लाईक, कोणकोणते स्टेट फंक्शन होते मग? लाईक प्रेशर, व्हॅल्यूम, टेम्परेचर डू नॉट चेंज विथ टाइम किंवा डू नॉट व्हॅरी विथ टाइम, सच इक्विलिब्रियम आर कॉल्ड एज थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. की अशी एक सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये जे तुमचे स्टेट फंक्शन आहेत कोणकोणते? प्रेशर, व्हॅल्यूम, टेम्परेचर हे टाइम नुसार चेंज होत नाहीत, त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो? थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. मीन्स अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम इफ स्टेट फंक्शन लाईक प्रेशर, व्हॅल्यूम, टेम्परेचर डू नॉट चेंज और डू नॉट व्हॅरी विथ टाइम. की वेळेनुसार ते स्टेट फंक्शन तुमचे चेंज जर होत नसतील तर त्या इक्विलिब्रियम स्टेटला काय म्हणायचं? थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. इनिशियलचं प्रेशर P1च राहिलं, फायनलचं प्रेशर P2च राहिलं, इनिशियलचं व्हॅल्यूम V1च राहिलं, फायनलचं व्हॅल्यूम V2च राहिलं. म्हणजे तिथं चेंज झाला का वेळेनुसार? नाही चेंज झाला. तर त्या इक्विलिब्रियमला काय म्हणायचं? थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. या थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियमचे नंतर 3 प्रकार आहेत. व्हॉट आर द टाइप्स ऑफ थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम? व्हॉट आर द टाइप्स ऑफ थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम? की थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियमचे नंतर 3 प्रकार पडतात. कोणकोणते 3 आहेत पहा? पहिला आहे व्हॉट इज मीन्स बाय थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं? पहिला टाइप कोणता आहे? थर्मल इक्विलिब्रियम. तुम्हाला आता थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम माहिती झाला, आता त्याच्यामध्ये आपल्याला थर्मल इक्विलिब्रियमचा स्टडी करायचं. मग आता थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असेल? अ सिस्टम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम if its temperature do not change with time.
की अशी एक सिस्टीम आहे की त्याच्यामध्ये टेम्परेचर हे वेळेनुसार जर चेंज होत नसेल तर त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो, थर्मल इक्विलिब्रियम. मीन्स अ सिस्टीम इज सेड टू बी इन thermal equilibrium if its temperature do not change with time, की ज्या सिस्टीम मध्ये टेम्परेचर हे वेळेनुसार जर चेंज होत नसेल तर त्या इक्विलिब्रियम सिस्टीमला काय म्हणायचं, थर्मल इक्विलिब्रियम. मग टेम्परेचर वेळेनुसार चेंज होत नाही म्हणजे काय असणार आहे, इनिशियल टेम्परेचर T1 असेल आणि फायनल टेम्परेचर T2. मग टाइम नुसार हे दोन्ही टेम्परेचर चेंज होत नाही, मीन्स T1 इज इक्वल टू काय असेल, T2 असेल. T1 हे इनिशियलचं टेम्परेचर आहे आणि T2 हे फायनलचं टेम्परेचर आहे. मीन्स डेल्टा टी इज इक्वल टू, डेल्टा टी असतो म्हणजे चेंज इन टेम्परेचर आहे. चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय असेल, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. मग इनिशियलचं टेम्परेचर देखील 0 आहे आणि फायनलचं टेम्परेचर 0 असेल. मग 0 मधनं 0 वजा केलं तर काय येईल, 0. किंवा फायनलचं टेम्परेचर 5 असेल आणि इनिशियलचं टेम्परेचर 5 आहे, 5 मधनं 5 वजा केलं तर किती येणार आहे, 0. मीन्स देर इज डेल्टा टी इज इक्वल टू 0. मीन्स देर इज नो चेंज इन टेम्परेचर विथ टाइम. की वेळेनुसार जर टेम्परेचर चेंज होत नसेल तर त्या इक्विलिब्रियम स्टेटला काय म्हणायचं, थर्मल इक्विलिब्रियम. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर दुसरा टाइप्स आहे, व्हॉट इज मीन्स बाय केमिकल इक्विलिब्रियम. की केमिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय केमिकल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये कोणता पॅरामीटर कॉन्स्टंट ठेवला होता आपण, टेम्परेचर. तसं केमिकल इक्विलिब्रियम मध्ये कन्सिडर करा की कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असतं. कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे N/V असतो, म्हणजे व्हॅल्यूम कन्सिडर करा. मग या केमिकल इक्विलिब्रियम मध्ये आपण अशी एक डेफिनेशन करू शकतो, अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम if its chemical composition काय चेंज व्हायला पाहिजे वेळेनुसार, if its chemical composition do not change with time are called as chemical equilibriums. त्यालाच आपण जनरली काय म्हणतो, केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे अशी एक सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन हे वेळेनुसार जर बदलत नसेल तर त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो, केमिकल इक्विलिब्रियम्स. की समजा तुमच्याकडे बिकर आहे आणि त्या बिकरमध्ये समजा तुम्ही काय सोल्युशन घेतलेलं आहे, ते 5 मोल पर लिटर एवढं सोल्युशन आहे. याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 5 मोल पर लिटर असेल आणि फायनलचं कॉन्सन्ट्रेशन देखील 5 मोल पर लिटर आहे. ते कॉन्सन्ट्रेशन तुमचं चेंज होणार नाही, म्हणजे त्याच्यामधलं केमिकल कंपोजिशन चेंज होणार आहे का, नाही. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये वेळेनुसार जर त्याचं केमिकल कंपोजिशन चेंज होत नसेल तर त्या इक्विलिब्रियमला काय म्हणायचं, केमिकल इक्विलिब्रियम. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे या टॉपिक्स मधला, व्हॉट इज मीन्स बाय मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं. मेकॅनिकल शब्द म्हटलं की तुम्हाला व्हेकल्स रिलेटेड शब्द येतो, ऑटोमोबाईल्स रिलेटेड, मेकॅनिकल वर्क म्हणतो आपण त्याला. तसं मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं, की या मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये जर पाहिलं तर काय येतं, अ सिस्टीम इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम इफ इट्स, की एखादी सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असते. हे केव्हा आपल्याला माहित होतं, इफ इट्स नो वर्क इज डन by the system or on the system.
की ज्या सिस्टीममध्ये वर्क हे बाय द सिस्टीम किंवा ऑन द सिस्टीम जर असेल तर त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मीन्स अ सिस्टीम इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम इफ इट्स नो वर्क इज डन बाय द सिस्टीम और ऑन द सिस्टीम. की जी सिस्टीम वर्क करतही नाही आणि ज्या सिस्टीमवर वर्क होत नाही त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो असतो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. समजा आपल्या घरामधले व्हेकल आहे, टू व्हीलर गाडी असेल, त्याचं बटन जर आपण नाही स्टार्ट केलं तर ते वर्क करणार आहे का, नाही. म्हणजे ज्या सिस्टीमवर वर्क होतही नाही आणि वर्क केलं जात नाही त्या इक्विलिब्रियमला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल इक्विलिब्रियम्स. समजा आपण गाडी ऑन केली पण त्याच्यामध्ये डिझेल किंवा पेट्रोल जर फिलअप केलं नसेल तर ते वर्क करेल का, इंजिन नाही करणार. म्हणजे बाय द सिस्टीम असेल म्हणजे च्या पासून वर्क होत असेल आणि ऑन द सिस्टीम असेल म्हणजे च्यावर वर्क होणार आहे. की ती सिस्टीम वर्क करतही नाही आणि त्याच्यावर वर्क होत नाही अशा प्रकारची जी इक्विलिब्रियम असते त्याला म्हणायचं मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आणि अशी गोष्ट कधी घडून येते, ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रेशर ही टर्म जर कॉन्स्टंट असेल तरच मेकॅनिकल वर्क घडून येतं. आणि कुठल्याही ऑटोमोबाईलच्या व्हेकलमध्ये जर पाहिलं तर प्रेशरवर सर्व इंजिन हे डिपेंड असतं. त्यामुळे प्रेशर ही टर्म जर कॉन्स्टंट असेल तरच वर्क घडून येतं. इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे मीन्स देयर इज नो वर्क इज डन बाय द सिस्टीम और ऑन द सिस्टीम. त्यामुळे सिस्टीम ती वर्क करतही नाही आणि त्याच्यावर होत नाही कारण त्याच्यामधलं प्रेशर हे कसं आहे, कॉन्स्टंट आहे. थँक्यू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक अशा वेगळ्या प्रकारच्या प्रोसेसचा स्टडी करणार. उद्याचं लेक्चर एकदम इम्पॉर्टंट लेक्चर आहे. थँक्यू. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.